तर आज होते आमच्या इनूचे अन्नप्राशन आणि इनूच्या अन्नप्राशनासाठी आम्ही एका दिवसा आधीच तयारीला लागलो. तर आज आम्ही बनवत होतो बिस्किटची रेलगाडी. साखरेला कढईमध्ये टाकून छान त्याचा असा पाक बनवून घेतला व या सुंदरशा रेलगाड्या आणि खुर्ची व सोफा सेट बनवून घेतला. आणि घरात कोणताही सण असला तरी डेकोरेशनचं काम हे नेहमी माझ्याकडेच असतं. बॅकग्राऊंडसाठी मी हा ग्रीन कलरचा केळाच्या पानाचा पडदा लावून घेतला आणि सोबतच फुलंही अटकवून घेतली वरती आणि सोबतच एका साईडला इनूच्या अंघोळीसाठी छान असा वाटा सजवून घेतला आणि डेकोरेशन करून घेतलं थोडं बहुत. आणि हा होता आमचा डेकोरेशनचा फायनल लुक. व्हिडिओ थोडा क्लिअर आला नाही आहे कारण मोबाईलची सेटिंग थोडी त्यावेळेस गडबड झाली आणि माझंही लक्षही नव्हतं आणि मला आता दिसला हा व्हिडिओ. आज तिच्या आयुष्यातलं पहिलं ताट तिच्या समोर आहे आणि पहिला घास म्हटलं तर नेहमीच आईचाच असतो. तर तिच्या आईने तिला पहिला घास चारला आणि हा घास फक्त अन्नाचा नाही तर सगळ्यांच्या आशीर्वादाचा सुद्धा आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य, तिचे कुतूहलाने पाहणारे डोळे, पहिल्या घासाची ती गोडशी प्रतिक्रिया ही आम्हाला नेहमी लक्षात राहणार. आज आमच्या इनूच्या जेवणाचा दिवस होता पण तिला वरणाच्या पाण्याशिवाय काही पिता येणार नाही किंवा खाता येणार नाही. मग त्या वाट्यात ठेवलेल्या वस्तूंचं काय करायचं? तर मग काय आम्ही सगळ्यांनी हल्ला बोलला आणि खायला घेतल्या सगळ्या वस्तू आणि शेवटमध्ये वाचल्या तर खाली वाट्या.